हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण काही एक्झाम्पल्स पाहिली. गिवन पेअर ऑफ अँगल्स कोटर्मिनल आहेत की नाहीत, त्यानंतर कन्व्हर्जन ऑफ ए डिग्री इंटू रॅडियन आणि कन्व्हर्जन ऑफ ए रॅडियन इंटू डिग्री. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन इज टू अँगल्स ऑफ ए ट्रायंगल आर 5 pi by 9 radian and 5 pi by 18 radian. Then find the degree and radian measure of third angle. एक ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा थर्ड अँगल आपल्याला काढायचा आहे डिग्रीमध्ये पण आणि रॅडियनमध्ये, दोन्ही सिस्टीममध्ये काढायचं आहे आपल्याला. त्यांनी उरलेले दोन अँगल्स दिलेले आहेत, पण ते कशामध्ये दिलेले आहेत? रॅडियनमध्ये दिलेले आहेत. 5 pi by 9 and 5 pi by 18. आधी जो काढायची जी व्हॅल्यू, लेट third angle of a triangle be x. जो अँगल काढायचा आहे आपल्याला थर्ड अँगल, तो x आहे असं मानू. We know that sum of three angles of a triangle is equal to 180 degree. ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची समेशन ही किती असते? 180 अंश असते, 180 डिग्री असते, हे आपल्याला माहित आहे. आता आपण 180 डिग्री लिहिणार आहे तिथे, म्हणजे आपल्याला हे दोन अँगल्स पण डिग्रीमध्ये पाहिजेत. त्यासाठी आपण काय करूया, त्या अँगल्सचं कन्व्हर्जन करूया कशामध्ये? डिग्रीमध्ये. सो फर्स्ट अँगल 5 pi by 9 रॅडियन आहे, याचं कन्व्हर्जन आपल्याला डिग्रीमध्ये करायचं आहे. सो 5 pi by 9 इंटू डिग्रीमध्ये करायचं आहे म्हणजे 180 डिवायडेड बाय पायने मल्टिप्लाय करणार. सो इट विल बिकम पाय पाय गेट कॅन्सल, 20. सो हियर इज 100 डिग्री. 5 pi by 9 चं कन्व्हर्जन आपण कशामध्ये केलं? डिग्रीमध्ये केलं. देन नेक्स्ट 5 pi by 18 radian is equal to 5 pi by 18 into परत याचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करणार आहे म्हणजे 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करूया. पाय पाय गेट कॅन्सल, 18 180 ला कॅन्सल केलं, 10 राहिले बरोबर. 10 into 5 50 डिग्री. इथं आले 100 डिग्री, इथं आले 50 डिग्री. दोन अँगल मिळाले. थर्ड अँगल आपल्याला काढायचं आहे x. नाउ सम ऑफ द अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची समेशन 180 डिग्री असते. सो हियर फर्स्ट अँगल इज 100 degree, second angle is 50 degree, third angle is x is equal to 180 degree. तिन्ही अँगलची आपण समेशन केली. एक अँगल 100 डिग्री आहे, दुसरा 50 डिग्री आहे, थर्ड जो मानलाय तो x आहे. तिन्हीची ऍडिशन किती आली? 180 डिग्री. सो हियर 150, हे 150 झाले, 150 इकडे गेलो ते सबट्रॅक्ट होईल. देयरफॉर x is equal to 180 डिग्री minus 150 degree, which is therefore x is equal to 30 degree. थर्ड अँगल आपला काय आला? 30 डिग्री आला. therefore third angle of a triangle is 30 degree. पण आपल्याला बोथ सिस्टीम मध्ये काढायला सांगितलंय, डिग्री पण आणि रॅडियन पण. therefore याचं कन्वर्जन आपण कशामध्ये करूया? रॅडियन मध्ये करूया. रॅडियन मध्ये करण्यासाठी 30 डिग्रीला कितीनी मल्टिप्लाय करणार? 30 डिग्री इंटू पाय बाय 180. पाय बाय 180 नी मल्टिप्लाय केलं तर 0 0 कॅन्सल होईल. 3 6 18. सो हियर इज 5 by 6 radian. So this angle is 30 degree or pi by 6 radian. डिग्री मध्ये काय आला? 30 डिग्री आणि रॅडियन मध्ये किती आला? पाय बाय 6 रॅडियन. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे हे, 2 किंवा 3 मार्क्सचं एक्झाम्पल आहे.
Then next, next example, in a right angle triangle, the acute angle are in the ratio 4:5. Then find the angles of the triangle in degree and right. बघा, next example, in a right angle triangle, the acute angle are in the ratio 4:5. Find the angles of a triangle in degree and radian. दोन्ही सिस्टीम मध्ये काढायचं, डिग्री मध्ये पण काढायचं, रेडियन मध्ये पण काढायचं. Angles of the triangle are in degree and radian. आपल्याला दोन अँगलचा रेशो दिले 4:5. acute angles म्हणजे लक्षात घ्या बघा, राईट अँगल ट्रायंगल अशा पद्धतीने असणार आहे. तर एक राईट अँगल ट्रायंगल म्हणजे ऑब्वियसली हा राईट अँगल म्हणजे याचं मेजरमेंट 90 डिग्री असणार आहे. हा राईट अँगल म्हणजे उरलेले ॲक्यूट म्हणजे कुठले असणार आहे, हा एक अँगल आणि हा दुसरा. बरोबर, हे दोन अँगल कसे आले, ॲक्यूट अँगल्स आले आणि हा राईट अँगल आला. म्हणजे आपल्याला हा अँगलचं मेजरमेंट ऑलरेडी माहिती आहे, किती, 90 डिग्री. या दोन्हीच्या मेजरमेंटचा रेशो माहिती आहे, किती, 4:5 डिग्री. या तिन्हीची ॲडिशन केली किती मिळेल, 180 डिग्री. ओके, सो वी स्टार्ट विथ द सोल्युशन. बघा, in triangle one angle is right angle, therefore it is of 90 degree. तो जो एक अँगल आहे तो कितीचा असणार आहे, 90 डिग्रीचा असणार आहे, राईट अँगल. अँड द रेशो ऑफ acute angles are 4:5. दोन जे acute angles आले त्याचा रेशो किती आहे, 4:5. जर रेशो 4:5 असेल then their measures, therefore the measures of these acute angles are 4K and 5K, where K is any constant. K हा कुठलाही कॉन्स्टंट घेऊया. जर दोन अँगलचा रेशो 4:5 असेल तर त्याचं मेजर्स किती असणार आहे, 4K आणि 5K. म्हणजे K हा कॉन्स्टंट तुम्हाला काहीतरी मिळेल, त्यांनी जर याला मल्टिप्लाय केलं तर ते दोन अँगल्स तुम्हाला मिळून जातील. आता आपल्याला तीन अँगल्स मिळाले, पहिला म्हणजे 90 डिग्री, दुसरा म्हणजे 4K आणि तिसरा म्हणजे 5K. नाउ सम ऑफ द अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. हे माहित आहे आपल्याला, ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची समेशन ही 180 डिग्री असते. Therefore 90 degree, this is 90 degree plus 4K plus 5K is equal to 180 degree. So this 90, 4K and 5K means 9K is equal to, हे 90 plus आहे, या साईडला गेलं तर मायनस होईल, 180 डिग्री मायनस 90, सो
So here we get 90 degree. So therefore K is equal to 10 degree. 9 ने डिवाइड केलं 90 ला. K ची व्हॅल्यू मिळाली 10 डिग्री. आपल्याला K मिळालंय पण त्याचं मेजरमेंट किती आहे 4K and 5K आहे. So therefore these acute angles are 4 into K or 4K is equal to 4 into K ची व्हॅल्यू किती आहे 10. So this is equal to 40 degree. First is 40 degree and 5K 5 into 10 that is equal to 50 degree. So we have 3 angles. So 3 angles of a triangle are आपल्याला बोथ सिस्टीम मध्ये सांगितलेत डिग्री आणि रेडियन मध्ये. पहिल्यांदा इन डिग्री काढूया. डिग्री मध्ये काय येईल बघा. पहिला अँगल ऑलरेडी राईट अँगल आहे म्हणजे 90 डिग्री. दुसरा अँगल आपण तिथं काढलाय 40 डिग्री अँड थर्ड हा काय आला 50 डिग्री. हे झालं डिग्री मध्ये. अँड इन रेडियन मध्ये काय करणार या डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये करायचं. सो 90 डिग्री इज इक्वल टू 90 ला कितीने मल्टिप्लाय करणार पाय बाय 180. हियर 92 जा 180. सो पाय बाय 2 रेडियन. दिस इज कन्वर्जन ऑफ a 90 degree into radian. Now next is 40 degree. So 40 into pi by 180. 0 0 get cancel. Here 2 and 9. So 2 pi by 9 radian. This is our second angle, that is 40 degree is equal to 2 pi by 9 radian. And last third, which is 50 degree is equal to 50 degree into pi by 180. 0 0 get cancel. अजून ते कॅन्सल होत नाही 5 आणि 18 मध्ये. सो 5 pi by 18 रेडियन. म्हणजे हे 3 अँगल आपल्याला कुठले कुठले मिळाले बघा 90 40 50 आणि रेडियन मध्ये पाय बाय 2 2 पाय बाय 9 अँड 5 पाय बाय 18. बोथ सिस्टीम मध्ये काढायला सांगितलं तर दोन्ही सिस्टीम मध्ये काढायचं. Now next the measures of angles of a triangle. The measures of a angles of a triangle are in ratio 3:7:8. Then find their measures in degree and radian. आता जे एक्झाम्पल घेतलं सेम त्या टाईपचंच एक्झाम्पल आहे हे. फक्त तिथं रेशो 3 अँगलचा दिलाय. लास्ट एक्झाम्पलमध्ये एक अँगल राईट अँगल दिला होता आणि 2 अँगलचा रेशो दिला होता. आता याच्यामध्ये जे 3 अँगल ट्रायंगलची फाइंड आउट करायचे तर 3चा रेशो दिला. 2चा रेशो दिल्यानंतर आपण एक कॉन्स्टंट कन्सिडर केला. तसंच इथं पण एक कॉन्स्टंट कन्सिडर करायचा. बघा
The angles of a triangle are in ratio 3:7:8. Therefore, the measures of these angles are, एक कॉन्स्टंट कन्सिडर करायचा 3K 7K and 8K. 3K 7K and 8K where K is any constant, where K is constant. K हा कॉन्स्टंट घेतला, त्याचा रेशो 3:7:8 आहे म्हणून आपण इथे 3K 7K आणि 8K घेतला. हे अशा पद्धतीने पण का घ्यायचं हे तुम्हाला 9th मध्ये रेशो टॉपिक झालाय, त्याच्यामध्ये हे झालंय तुम्हाला. देन नेक्स्ट, आता आपल्याला माहित आहे हे 3 अँगलचा रेशो आहे बरोबर. तिन्ही अँगलचे समेशन ही 180 डिग्री असते. द सम ऑफ angles of a triangle is 180 degree. तिन्हीची समेशन 180 डिग्री आहे. Therefore 3K plus 7K plus 8K is equal to 180 degree. 7 आणि 8 15 झाले. 15 plus 3 that is 18. Here 18K is equal to 180. So K is equal to 10 degree. K ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 10 डिग्री. आता ही K ची व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली तर आपल्याला 3 अँगल्स मिळतील. परत एकदा अँगल्स आपल्याला दोन्ही सिस्टीम मध्ये काढायचं आहे, डिग्री आणि रेडियन. आता ही जी K ची व्हॅल्यू मिळाली ती डिग्री मध्ये मिळाली आपल्याला, तेव्हा पहिल्यांदा जे अँगल्स मिळतील ते डिग्री मध्ये मिळतील आपल्याला. Therefore 3 angles are in degree. पहिल्यांदा डिग्री मध्ये काढूया. फर्स्ट अँगल किती आहे 3K इज इक्वल टू 3 into K ची व्हॅल्यू किती आहे 10. सो दिस इज इक्वल टू 30 डिग्री. सेकंड अँगल काय आहे 7K 7 into K ची व्हॅल्यू आहे 10 which is equal to 70 डिग्री. And third is 8K which is equal to 8 into K ची व्हॅल्यू आहे 10 which is equal to 80 डिग्री. हे झालं डिग्री मध्ये 30 70 आणि 80. डिग्री सिस्टीम मध्ये झालं. रेडियन मध्ये काढूया. इन रेडियन मध्ये काढण्यासाठी हे डिग्री मेजर्स आहेत त्याला मल्टिप्लाय करायचं 180 डिवाइडेड बाय पाय बाय 180 नी. सो फर्स्ट इज 30 डिग्री इज इक्वल टू 30 into pi by 180 that is equal to 0 get cancel. 3 6 are 18. So here is pi by 6 radian. Pi by 6 radian आली पहिली व्हॅल्यू 30 डिग्रीची. नाउ 70 डिग्री is equal to 70 डिग्री into pi by 180. 0 कॅन्सल झालं. 7 आणि 80 मध्ये कुठला कॉमन फॅक्टर नाहीये त्यामुळे काही कॅन्सल होणार नाही. न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं 7 पाय आणि डिनॉमिनेटर 18 रेडियन. हा झाला सेकंड अँगल. अँड थर्ड अँगल that is 80 डिग्री is equal to 80 into pi by 180 मल्टिप्लाय केलं 0 get cancel. 2 4 are 8 and 2 9 are 18. So here is 4 pi by 9 रेडियन. अजून काही कॅन्सल होत नाही याच्यामध्ये. बेचोक 8 आणि 92 18 त्यामुळे इथं 4 पाय बाय 9 राहिले. सो दीज अँगल्स इन डिग्री मध्ये काय काय आले 30
70, 80 आणि रेडियनमध्ये काय आलं आहे? π/6, 7π/18 आणि 4π/9. शेवटी चेक करताना आन्सर या तिन्हीची ॲडिशन करा. आता डिग्रीमध्ये सोपं आहे, रेडियनमध्ये तुम्हाला डिनॉमिनेटर वगैरे सेम करावे लागतील, ते करायची गरज नाही. इथे हे डिग्रीचे आहेत, समेशन करा, 180 अंश आली तर आपले काढलेले अँगल्स बरोबर आहेत. इथं ॲडिशन केली, 17, 30, 100 आली, 100 आणि 80, 180 आली, म्हणजे बरोबर आहे हे आपण काढलेलं. अशा पद्धतीनं आपण या लेक्चरमध्ये 3 एक्झाम्पल्स पाहिली. तिन्ही एक्झाम्पल्स अँगलवरचे एक्झाम्पल्स आहेत. लास्ट लेक्चरमध्ये पण आपण एक्झाम्पल पाहिली. अजून एक गोष्ट याच्यामध्ये सांगायचं आहे, तो म्हणजे याच्या पुढचा जो एक्सरसाइज आहे तो टोटली डिलीट केला आहे सिलेबसमधून. दॅट इज लेंथ ऑफ एन आर्क आणि एरिया ऑफ ए सेक्टर. हा डिलीट केलेला पार्ट आहे, त्यामुळे तो पार्ट आपल्याला आपण करायचा नाही आहे, आपल्याला सिलेबसला नाही आहे तो पार्ट. आणि तो पार्ट आहे आर्क ऑफ ए लेंथ ऑफ एन आर्क आणि एरिया ऑफ ए सेक्टर. हा पार्ट आहे तो JEE आणि CETला पण विचारला जात नाही. JEE आणि CETसाठी या टॉपिकमधलं काय आहे? फक्त आणि फक्त क्लॉकवरचे एक्झाम्पल्स, एवढंच करायचं आहे. थँक्यू.